आपल्याला आयुष्यभराची सोबत करणारे किंवा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर सोबत चालणारी व्यक्ती म्हणजे गुरु नव्हे, तर गुरु म्हणजे आपल्याला आलेल्या अडचणीवरती योग्य मार्ग दाखवून आपल्याला आपल्या मार्गावरती यशस्वीपणे वाटचाल करायला लावणारी व्यक्ती म्हणजे गुरु होय. नमस्कार, मी संदीप. आज पुन्हा एकदा एक छानशी प्रेरणादायी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे. आजची प्रेरणादायी कथा आहे एका गुरूंची आणि एका शिष्याची. चला तर मग चांगला ऐकूया. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझ्या निषेधित कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही कथा आहे एका गुरूंची आणि शिष्याची. एक गुरु आपल्या आश्रमामध्ये शिष्यांना ज्ञानदानाचं काम करत असतात. देशाच्या वेगळ्या भागातून शिष्य तिथे येऊन आपलं ज्ञान ग्रहण करत असतात. गुरु आपल्या पद्धतीनं विविध कला आणि ज्ञानाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात. दिवसभर गुरूंच्याकडून ज्ञान घेणं आणि आश्रमामध्ये राहणं असा त्यांचा दिनक्रम सुरू असतो. अशाच पद्धतीनं त्या आश्रमामध्ये एक शिष्य ज्ञानार्जन करत असतो. बरेच दिवस किंवा बरेच वर्ष ज्ञानार्जन केल्यानंतर आता त्याची जाण्याची वेळ येते. आजचा त्याचा आश्रमातला शेवटचा दिवस असतो. त्यामुळं आज दिवसभर आपण गुरूंच्या सोबत राहावं आणि गुरूंच्याकडून अजून जे जे काही मिळते ते घ्यावं या उद्देशानं सकाळपासूनच तो गुरूंच्या सोबत असतो. गुरूंनाही माहिती असतं की आजचा हा त्याचा शेवटचा दिवस आहे आश्रमातील. त्यामुळं तेही त्याच्याबरोबर त्याला अजून ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत किंवा बाहेर पडल्यानंतर ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याविषयी त्यालाही ज्ञान देत असतात. गप्पांच्या ओघामध्ये सायंकाळची वेळ होती. गुरु शिष्याला आठवण करून देतात की तुझी जाण्याची वेळ झालेली आहे. शिष्यही मान्य करतो की होय गुरुवर्य, माझी जाण्याची वेळ झालेली आहे. तो गुरूंचे आशीर्वाद घेतो आणि गुरूंना म्हणतो की आपण मला खूप चांगल्या पद्धतीने ज्ञान दिलेलं आहे. या ज्ञानाचा माझ्या भावी आयुष्यामध्ये माझ्या स्वतःसाठी आणि समाजातील इतर व्यक्तींसाठी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने उपयोग करेन. असं म्हणून तो गुरूंचा आशीर्वाद घेऊन आश्रमातून बाहेर पडणार. बाहेर बघतो तर पूर्णपणे अंधार पडलेला असतो. त्या गप्पांच्या ओघामध्ये सायंकाळची रात्र झालेली लक्षात येत नाही. गुरु त्याला म्हणतात की अरे बाहेर खूप अंधार आहे, मी तुला सोडायला येतो. शिष्यही आनंदी होतो कारण तितकाच वेळ गुरूंच्या सोबत त्याला अजून मिळणार असते. त्यामुळे तोही विनम्रपणे ते स्वीकारतो. गुरु आश्रमातील मशाल घेऊन त्याच्या सोबत चालू लागतात. सोबत जात असताना गप्पांची मालिका सुरूच असते. गुरु त्याला काही गोष्टी सांगत असतात आणि शिष्य नम्रपणे तो ऐकत असतो. बोलता बोलता आश्रमाच्या कुंपणापर्यंत दोघेही येतात. कुंपणाजवळ आल्यानंतर गुरु सांगतात की आता तुला जायला हरकत नाही. शिष्य गोंधळात पडतो की आता इतक्या अंधारात मी एकटा कसा जाणार. तो गुरूंना म्हणतो की गुरुवर्य, आता अंधार खूप आहे आणि मी या अंधारामध्ये एकटा कसा काय जाऊ. त्यावर गुरु त्याला सांगतात की माझी सोबत इथपर्यंतचीच होती. इथून पुढच्या प्रवासामध्ये जे जे काही तुला लागणार आहे त्या सगळ्याचं शिक्षण किंवा त्या सगळ्याचं ज्ञान मी तुला दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून तिला इथून पुढचा मार्ग अवलंबायचा आहे किंवा इथून पुढच्या मार्गावरती तुला चालायचं आहे. आपल्या गुरूंना काय म्हणायचं आहे हे त्या शिष्याच्या पटकन लक्षात आलं. त्यानं गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि त्या अंधाऱ्या मार्गावरती तो एकटाच निघाला. ही छोटीशी गोष्ट किंवा हा एक छोटासा प्रसंग आपल्याला सांगतो की गुरु म्हणजे आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबत असणारी व्यक्ती नसते. ज्या वेळेला आपल्याला अडचण येते किंवा ज्या वेळेला आपण अडचणीमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला योग्य मार्गदर्शन करून आपल्या मार्गावरून चालायला शिकवणारी व्यक्ती म्हणजे गुरु असते. ही छानशी कथा किंवा एक छोटासा प्रसंग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच पद्धतीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी माझ्या निषेधित कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर माझ्या पेजलाही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.